श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा आईंचे बालपण या सत्रातला हा भाग शेवटचा। आईंच्या चरित्राचे एकूण 7 भाग म्हणजेच 7 उल्हास आहेत। त्यातलाच पहिला भाग प्रथमोल्हास, जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक आहे। आशा आहे की आईंचे चरित्र तुमच्या नित्य वाचनात किंवा ऐकण्यात राहील। ही सेवा माझ्याकडून आईंनी करवून घेतली म्हणून त्यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम। ओम नमः शिवाय। एकदा महाशिवरात्री निमित्त बाळच्या आप्तांपैकी एक जोडपे त्यांच्याकडे राहण्यास आले होते। एके दिवशी दुपारी नवरा बायकोला उद्देशून, मला जरा पेटीतला शर्ट काढून दे, मी मामलेदारांना भेटावयास जाणार आहे, असे म्हणाला। तेव्हा मी काही उठणार नाही, हवा तर तुम्हीच काढून घ्या, असे बायकोने उत्तर दिले। तेव्हा तो बिचारा पेटीतला शर्ट काढून घालून घेऊन बाहेर गेला। परंतु तिचे ते उद्धटपणाचे बोलणे बाळला आवडले नाही। त्या बाईचा रोज काही पुस्तके वाचण्याचा नेम होता। त्याप्रमाणे यजमान बाहेर गेल्यावर ती वाचावयास बसली। तिचे वाचून संपल्यावर बाळ हळूच तिच्याकडे जाऊन बसली आणि तिला म्हणाली, ताई, इतका वेळ तुम्ही काय वाचित होतात? त्यावर ती ताई म्हणाली, एक शिवलीलामृत व दुसरे पातिव्रत्य महात्म्य। बाळ म्हणाली, मीही रोज शिवलीलामृत वाचित असते, पण पातिव्रत्य महात्म्य मात्र अजूनपर्यंत वाचले नाही। त्यात विशेष असे काय आहे? ताई म्हणाली, आजवर पतिव्रता धर्माचे कोणी कोणी पालन केले याबद्दल त्यात काही गोष्टी दिल्या आहेत। बाळ म्हणाली, पतिव्रता धर्म म्हणजे काय? त्यावर ताई म्हणाली, पती म्हणजेच देव अशा भावनेने पतीची सेवा करणे आणि स्वप्नात देखील त्याचे मन न दुखावणे याला पतिव्रता धर्म असे म्हणतात। बाळ म्हणाले, पातिव्रत्य महात्म्य वाचल्याने काय काय फायदा होतो ताई? ताई म्हणाली, फायदा तोटा काय तो मी जाणत नाही, फक्त वडील माणसांनी सांगितले म्हणून मी ते वाचित आहे। त्यावर बाळ म्हणाली, असं होय, मला वाटले होते की पूर्वीच्या बायकांनी सद्वर्तनाच्या योगे करून कसे काय सुख मिळविले हे जाणून घेऊन तो कित्ता गिरविण्याकरिता म्हणून आपण असले ग्रंथ वाचावयाचे असतात। बाळच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच ती बाई निरुत्तर झाली। थोड्या वेळाने पुन्हा बाळ म्हणाली, ताई, तुम्ही किती वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात? ताई म्हणाली, झाली 13 वर्ष। त्यावर बाळ म्हणाली, ताई, तुम्ही 13 वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात, तर मग सकाळी मधुकाकांच्या इच्छेप्रमाणे पेटीतला एक शर्ट काढून देणे मात्र तुम्हाला जमले नाही, हे कसे? यावरून तुम्ही धडधडीत यजमानांचा अपमान केला असे झाले नाही काय? त्यावर ताई म्हणाली, होय ग बाळ, आत्ता माझी चूक माझ्या लक्षात आली। इतकी वर्ष मी ते पुस्तक वाचित आले खरी, पण त्याचा खरा अर्थ मात्र मला आजपर्यंत समजला नव्हता। भजन समयी रोज बाबूराव तबला व त्यांचे स्नेही शेषगिरी हे पेटी वाजवीत असत। इसवी सन 1917 मधील दसऱ्याच्या दिवशी बाळ बाबूरावांना म्हणाली, अण्णा, आज सण आहे,
तेव्हा शेषम भटजींना पेटी वाजविण्यास बोलवा ना. ते पेटी फार छान वाजवितात. बाबूराव म्हणाले, 12 महिने शेषगिरी वाजवितात. तेव्हा आज शेषम भटजींना जर ती सेवा दिली तर त्यांना वाईट वाटेल. त्यावर बाळ काहीच बोलली नाही. त्या रात्री शेषम भटजी आमंत्रणाशिवायच भजनाच्या वेळी हजर झाले. बाबूरावांनी त्यांना शेषगिरी येईपर्यंत पेटी वाजवा असे सांगितले. परंतु गंमत अशी झाली की त्या दिवशी शेषगिरी भजनाला आलेच नाहीत. भजन संपल्यावर त्या सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. जेवतेवेळी आज शेषगिरी का आले नाहीत कोण जाणे, असे बाबूराव म्हणाले. तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले असावेत, असे बाळ म्हणाले. दुसऱ्या दिवशी ते जेव्हा भजनाला आले तेव्हा त्यांना उद्देशून, काय शेषगिरी, सणाच्या दिवशीच प्रभू सेवेत खंड पाडलात की, असे बाबूराव म्हणाले. होय, तसे घडले खरे, असे त्यांनी उत्तर दिले. काल काय पाहुणे आले होते, असे बाबूरावांनी विचारताच, छे, पाहुणे कुठले, असे शेषगिरी म्हणाले. इतक्यात बाळ म्हणाली, काका, बाहेरच्या पाहुण्यांना टाळणे सोपे, पण आतल्या पाहुण्यांना टाळणे फारच कठीण. असे परवा बुवांनी कथेत सांगितले ना. ते ऐकून शेषगिरी म्हणाले, होय बाळ, हे अगदी सत्य आहे. पुढे बाबूरावांना उद्देशून ते म्हणाले, मामा, बाळच्या म्हणण्याप्रमाणे काल आमच्या घरात आम्हा उभयंतांमध्ये बराच वेळ वादविवाद झाला. त्यामुळे माझे डोके अतिशय संतप्त झाले, म्हणून मी येऊ शकलो नाही. तेव्हा बाळने शेषम भटजींना पेटी वाजवण्यासाठी आमंत्रण देण्यास सांगितल्याचे कारण बाबूरावांच्या लक्षात आले. तसेच पाहुणे आले असावेत या बाळच्या म्हणण्याचा पण त्यांना उलगडा झाला. एके दिवशी शेषगिरी भजनाला हजर नव्हते. दिवशी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, काल आमच्या लिलीचे यजमान जामात आले होते, त्यामुळे मला येता आले नाही. इकडे जा तिकडे जा करून रात्री घरी यायला 12 वाजले. म्हणतात ना, जामातो दशमग्रह, मर्जी सांभाळेपर्यंत पुरे होऊन जाते. बाळ म्हणाली, काका, रात्री घरी येताना 12 वाजले असतील, पण तुम्ही जेवण करूनच बाहेर पडला असाल ना. शेषगिरी म्हणाले, होय, जेवूनच 9:30ला बाहेर पडलो. त्यावर बाळ म्हणाली, काल परसाला गेला होतात की नाही. शेषगिरी म्हणाले, जामात येवो वाटेल ते हो, तिकडे गेल्याशिवाय गत्यंतर आहे कोठे. बाळ म्हणाली, मग भजनाला पण आल्याशिवाय गत्यंतर नाही असे का समजू नये. भजन करणे हे पण अत्यावश्यक आहे असे मानले पाहिजे, म्हणजे आपसुकच सवड काढणे जमते. 9:30ला तुम्ही बाहेर पडला म्हणता, तेव्हा त्याच्या आत तुम्ही हजेरी लावून जाऊ शकला असता की नाही. शेषगिरी म्हणाले, बाळ, तुझं म्हणणं मला पटतं ग, पण आम्हाला कळत असून वळत नाही, अशी आमची स्थिती आहे. त्यावर बाळ म्हणाली, काका, तुम्ही जामातांना दशमग्रह म्हणालात. ते ऐकून मला फार वाईट वाटले. मुलीला जर कोणी सरक म्हटले तर आपल्याला राग येतो. मुलीसाठी तर जावयांना मान द्यायचा ना. तर मग त्यांना नावे ठेवल्याने आपलेपणा राहिलं कुठे. तेव्हा शेषगिरी निरुत्तर झाले. बाबूरावांकडे शिवरात्रीच्या जत्रेला आलेल्या मंडळींपैकी एक बाई बायकांशी बोलता बोलता सहज म्हणाली, मुलीला अजून कोठे स्थळ जमत नाही. मुलीचे लग्न झाल्याशिवाय मुलाचे करता येत नाही. एक स्थळ सर्व दृष्टीने पसंत आहे, पण त्या मुलाचे आई-बाप आहेत. ते दोघे जर मेले असते तर बरे झाले असते. ते ऐकून बाळला एकदम हसू आले. तेव्हा ती बाई म्हणाली, का ग बाळ हसतेस. बाळ म्हणाली,
तुमचे म्हणणे मुलीला सासू सासरे नसावेत, पण तुमच्या मुलासाठी एखादी मुलगी पसंत केली म्हणून समजा. मुलाला आई असू नये अशी जर तिची अट असेल, तर त्यावेळी तुम्हाला काय वाटेल? मुलाला जन्म देण्यात, त्याचे कौतुक करण्यात, त्याच्यासाठी झालेला त्रास सहन करण्यात, पुढील त्याचे सुखसोहाळे पाहण्याचा आई-बापांचा मुख्य उद्देश असतो. त्याचा यावेळी तुम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे, म्हणून मला हसू आले. तेव्हा ती बाई चिडून म्हणाली, पण ती कार्टी ऐकत नाही, त्याला काय उपाय? बाळ म्हणाली, मुलांना योग्य मार्ग दाखविणे हे वडील माणसांचे कर्तव्य असून वडील माणसांनी सांगितलेले ऐकणे हे मुलांचे कर्तव्य आहे. असे नेहमी कीर्तनात बुवा सांगतात. हे बाळचे बोलणे ऐकून ती बाई गारच झाली. एका रविवारी दुपारी बाळची भावंडे आपल्या मातोश्रीला उद्देशून म्हणाली, आई आम्हाला भूक लागली, उपीट कर. तेव्हा सीतामाई स्टोव पेटवायला गेल्या, पण चारदा पेटवला तरी तो विझला. इतक्यात बाळ खोलीतून बाहेर आली. तिला उद्देशून त्या म्हणाल्या, सर्वांना भूक लागली म्हणे, पण उपीट करूया म्हटलं तर स्टोवच पेटेना. लगेच बाळ म्हणाली, त्याला पण भूक लागली असेल ग. बाबूरावांनी मुंबईहून येताना नवीन स्टोव आणला होता. तत्पूर्वी गोकर्णात कुणाला स्टोवची माहिती नव्हती. त्यामुळे सीतामाईंना स्टोव न पेटण्याचे कारण चटकन लक्षात येऊ शकले नाही. इतक्यात बाबूराव बाहेरून आले. सीतामाईंनी त्यांच्यापुढे स्टोवची तक्रार सांगताच बाबूरावांनी चटकन स्टोव उचलला आणि त्यात तेल घालून लगेच पेटवून दिला. ते पाहून स्टोव पेटला, स्टोव पेटला असे म्हणून मुले टाळ्या पिटून आनंद व्यक्त करू लागली. तेव्हा बाबूराव विनोदाने म्हणाले, त्याचे आता पोट भरले म्हणून तो आनंदाने टाळी वाजवीत आहे. तेव्हा सीतामाईंना बाळच्या बोलण्यातील अर्थ उमगला. बाळ यावेळी 12 वर्षांची होती. बाळला कोणी कोणाची निंदा केलेली बिलकुल आवडत नसे. एके दिवशी शाळेतून घरी येत असता समोरून जात असलेल्या एका म्हातारीला पाहून बरोबरची एक मुलगी, बाळ तो पहा महाबळेश्वराचा रथ कसा चाललाय असे म्हणून हसली. ते ऐकून बाळ तिला म्हणाली, देवी निंदा करणे बरे नाही. तुझ्या आजीला तू अशीच नावे ठेवतीस का? देवी म्हणाली, माझ्या आजीची कंबर अशी वाकली नाही किंवा तिची मान पण अशी हलत नाही. बाळ म्हणाली, अगं तुझी आजी जरी तशी नाही तरी पण हातात काठी घेते, डोळ्याला चष्मा लावते. म्हातारपणामुळे तिचे दात उतरून पुढे आलेले आहेत, केस पिकले आहेत. 4 पावले चालले की तिला दम लागतो, म्हणून रस्त्यावर ठिकठिकाणी तिला उभे राहावे लागते. ऐकू येत नसल्यामुळे जवळ जाऊन दुसऱ्यांनी तिच्या कानात ओरडून बोलावे लागते. हे तर खरे ना? मनुष्यच नव्हे तर पशुपक्ष्यांचे देखील लहानपणातील रूप म्हातारपणात फार बदलून जाते. जर आपण त्या दृष्टीने पाहू तर अशी कितीतरी उदाहरणे आपणास पाहायला मिळतील. त्यावर देवी म्हणाली, बाळ तुझे म्हणणे अगदी मला पटले ग. माझी आजी की नाही लहानपणी फारच सुंदर दिसत होती, असे एकदा माझे आजोबा सांगत होते, ते मला आत्ता आठवले. बाळ म्हणाली, अगं म्हणून तर कोणी कोणाला नावे ठेवू नयेत असे संत सांगतात. ती म्हातारी पूर्वी आपल्यासारखीच होती. आपली पण पुढे तशीच अवस्था होणार आहे. असे असता आम्ही दुसऱ्यांना नावे ठेवून हसण्यात काय फायदा आहे? एके दिवशी व्हरांड्यावरून माझघरात जात असता टोपलीत भरून ठेवलेले तांदूळ विस्कटलेले बाळला आढळून आले. तेव्हा उंदराने तांदूळ खाल्ले काय ग? असे तिने सीतामाईंना विचारले. त्यावेळी नाही ग, ते उंदराचे काम नसून नंदाचे, बाळचा धाकटा भाऊ, त्याचे काम आहे.
असे सीतामाईंनी उत्तर दिले. त्या समयी विनाकारण आपण उंदराला दूषण दिले याबद्दल बाळला अतिशय वाईट वाटले आणि त्या चुकीबद्दल तिने देवाजवळ क्षमा मागितली. ओम नमः शिवाय.